नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। बीडमधून रोज नवनवीन घटना समोर येत असताना आणि त्यावर महाराष्ट्र चिंता व्यक्त करत असताना पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला। वैष्णवी हगवणे हिचा सासरा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्याने या घटनेचे राजकीय पडसाद देखील उमटले आहेत। त्यामुळे या प्रकरणावर आता खुद्द अजितदादा पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे। त्या मुली जी यांनी आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये, सासरा पळाला, पळून पळून कुठं जातोय, पळून पळून कुठं। मी आज पण सांगितलंय 3 टीम त्यांनी सोडल्या, 3 नाही 6 टीम सोडा, मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हणलं। आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही, परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी हकालपट्टी केलेली आहे। असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको। अजित पवारांचा पक्ष, अजित पवारांचा पक्ष काय म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत, ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काय संबंध आहे? मी चूक करायला सांगतो? चूक केली तर माझा जवळचा असला तरी मी पोलिसांना सांगतो याला टायर मध्ये घे, सोडू नको चालेला। आता या प्रकरणाने वेगळं वळण घेतलंय। हगवणे यांची थोरली सून मयुरी जगताप हिने धक्कादायक खुलासे केलेत आणि काही फोटो आणि व्हिडिओ देखील मयुरी जगताप हिने दाखवलेले आहेत। जानेवारी महिन्यापासून मयुरीने हगवणे यांचं घर सोडलं असून ती माहेरी आई आणि भावासोबत राहत आहे। वैष्णवीप्रमाणेच मयुरीचाही छळ झाला असून तिची साथ दिल्याबद्दल हगवणे कुटुंबियांनी त्यांच्याच मुलाचा देखील छळ केला, त्याची मारहाण केली असा आरोप देखील मयुरीने। माझी नणंद आणि आमचे दीर आणि माझी सासू एक कायम मला टॉर्चर करत होते। छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या माध्यमातून खूप त्रास दिले। त्यांनी त्यांच्या मुलाला पण नाही सोडलेलं, म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलालाही खूप मारहाण केलेली आहे माझ्यासाठी, का तर ते माझी बाजू कायम घ्यायचे आणि माझ्या नंदेनी आणि दीराने माझ्या चारित्र्यावर संशय घेतलेला आहे। माझ्या सासऱ्यांनी माझ्यावरती हात टाकलेला। तर या विषयावर वैष्णवीच्या मामाने देखील धक्कादायक खुलासे केलेत। ते असं म्हणाले की या लव्ह मॅरेजला म्हणजे वैष्णवीच्या लव्ह मॅरेजला तिच्या घरातनं सगळ्यांचा विरोध होता। सगळे म्हणत होते की नाही करायचं, पण वैष्णवी मला म्हणायची की मामा तुम्ही काहीतरी सांगा, घरच्यांना समजून सांगा। मग एक दिवस घरामध्ये यांच्यात वाद झाले। वाद झाल्यानंतर आनंद आयसीयूला ऍडमिट असताना शशांक इथं आला, दोघं बहीण भाऊ गाडी घेऊन इथं आले। इथून आले तिने वैष्णवीला फोन केला की आत्ताच्या आत्ता तू माझ्या संगत चल, मी तुला घेऊन जाणार आहे। मग तिने माझ्या मुलाला मेसेज केला प्रणवला की आपण मी आता शशांक बरोबर पळून चालले। ती म्हणली अरे वेडी आहेस का तू, आता तुझे वडील आयसीयू मध्ये आहेत, तू असा का निर्णय घेतो? तिला थांबवलं, म्हणलं तू हा निर्णय असा घेऊ नको। नाही म्हणली, मी त्याच्या बरोबर जाणारच, असा तिचा निर्णय ठाम होता तिचा। पण नंतर 6 महिन्यानंतर जो प्रकार घडत गेले त्यावेळेस वैष्णवीला मी म्हणायचं वैष्णवी काय आहे? ती म्हणती मामा माझी चूक झाली, माझा निर्णय चुकला, आता मी काय करू? वैष्णवीची तिच्या मैत्रिणीबरोबर झालेली व्हॉट्सअप ऑडिओ चॅटिंग देखील समोर आली आहे। त्यामध्ये वैष्णवी तिचं दुःख सांगते की कशा प्रकारे तिच्यावर संशय घेतला गेला। दाजी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचलला आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे। त्यामुळे मी ठरवले चिनाडीवरच देणार आहे माणसाला आणि मी सांगितलंय पप्पांना, पण पप्पा म्हणले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर। हे सगळं केवळ पैशासाठी झालं असं सांगताना वैष्णवीच्या आईला देखील अश्रू अनावर झाले। हे बघताना मन सुन्न होऊन जातं। या नराधमांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशी इच्छा, अशी अपेक्षा तिच्या आईनं व्यक्त केली। न्याय द्या, माझ्या मुलीला न्याय द्या, आज त्या नराधमाला शिक्षा करा, त्याला सोडायचं नाही, संपूर्ण कुटुंबाला सोडायचं नाहीये। शिक्षा ही जन्मठेपेची झाली पाहिजे पूर्ण कुटुंब। माझी मुलगी तर गेली, पण तिच्या बाळाचा ताबा तरी आम्हाला द्या, बाळाची हेळसांड होऊ देऊ नका, यासाठी वैष्णवीच्या वडिलांना देखील अश्रू अनावर होते। माझ्या मुलीला नाही, नातवाला तरी ताब्यात द्यावं। त्याच्या बाळाची किती हिंसाळ होती, किती हो काय, आई कुठे? त्याची आई तर मेली त्याची आई, पण त्याची सुद्धा वादात काढतात हो, ह्या गावातून त्या गावात। एकीकडे देशानं प्रगती केली, समाज वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ झाला असं आपण म्हणतो, मात्र त्याच समाजामध्ये त्याच देशामध्ये दुसरीकडे हुंडाबळीच्या केसेस अजूनही मोठ्या प्रमाणात समोर येताना दिसतात। या नराधमांना काय शिक्षा झाली पाहिजे यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। मराठी मंडळीवर नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।